तू आता थोडासा सेटल हो, तुम्ही सेटल व्हा असं म्हणतात ना, की आता तुझं वय 25 झालं, तुला आता सेटल व्हायला पाहिजे. तर सेटल म्हणजे काय करायचं, तुला नोकरी असली पाहिजे, तू आता लग्न केलं पाहिजेस, तुला आता मुलं बाळ व्हायला पाहिजे, तू एक किमान 10 गोष्टींचे हप्ते लावून घेतले पाहिजेस. एक फ्लॅटचा हप्ता, एक गाडीचा हप्ता, त्या हप्त्यांमध्ये तू महिन्याच्या शेवटी मेटाकुटीला यायला पाहिजेस, म्हणजे तू सेटल होणार. बरोबर की नाही? आणि नवनवीन वस्तू तुझ्याकडे यायला पाहिजे म्हणजे सेटल होणार. माझ्याकडे आयफोन जर का असेल तर मी सेटल झालो. मग माझ्याकडे आता 16 असेल तर मी नाही, आता अनसेटल्ड आहे. आता 17 आला की मी सेटल होईल. माझ्याकडे 4 व्हीलर आला तर मी सेटल होणार आहे. म्हणजे ती तुम्ही सेटल होण्याच्या कल्पना अजूनही आहेत आणि मी ते अजिबात मानत नाही. त्यामुळे मी अजूनही सेटल झालो नाही आहे. आणखीन आय फाइंड अ लॉट ऑफ यंग पीपल की जे सेटल होण्याच्या नादामध्ये स्वतःला स्टॅग्नेट करून घेतात. पण त्यांच्यातली काही करण्याची उर्मी, काही करण्याची शक्यता, हे सगळे ते संपूर्णपणे बंद करून टाकतात. आणि ते त्या कोलूला बांधलेल्या बैलासगळे तिथेच गोल 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 फिरत राहतात. हा आताचा सगळ्यात मोठा शाप आताच्या पिढीला आहे असं मला वाटतं. खरं सांगायचं तर सेटल हा शब्द जितका साधा वाटतो तितकाच तो धोकादायक आहे. कारण सेटल होणं म्हणजे नेमकं काय हे कोणीच स्पष्ट केलेलं नाही. फक्त एक रेडीमेड साचा दिला आहे. नोकरी, लग्न, घर, गाडी आणि त्या साच्यात बसलात की तुम्ही यशस्वी, नाही बसलात तर तुम्ही मागे. पण विचार करा, जर एखाद्या झाडाला सांगितलं की तू फक्त सरळ उंच वाढलास तरच योग्य असेल, तर वेल, झुडूप, फुलझाडं ही सगळी चूक ठरतील का? नाही ना. प्रत्येकाची वाढ वेगळी असते. मग माणसांची का नाही? आज अनेक जण सेटल होण्याच्या नावाखाली रिस्क घेणं सोडून देतात. जे मनात आहे ते करण्याऐवजी जे सुरक्षित आहे ते करतात. कारण मनात भीती असते, उशीर झाला तर, लोक काय म्हणतील, स्थिरता नाही मिळाली तर, आणि मग हळूहळू आयुष्य एक चेकलिस्ट बनत जातं. सेटल होणं म्हणजे थांबणं नाही आणि स्थिरतेच्या नावाखाली स्वतःला मर्यादित करणं तर अजिबातच नाही. काही लोक 25व्या वर्षी सेटल होतात पण आतून हरवलेले असतात. काही लोक 40व्या वर्षी अजूनही काहीतरी शोधात असतात पण जिवंत असतात. तर प्रश्न असा नाही की सेटल झाला का, प्रश्न असा आहे की तू जिवंत आहेस का? तुझ्यात अजून कुतूहल आहे का? नवीन काही करण्याची भूक आहे का? अपयश पचवून पुन्हा उभं राहायची हिंमत आहे का? कारण जर हे सगळं आहे तर तू सेटल नाहीस आणि तेच चांगलं आहे. जगातील सगळी मोठी कामं सेटल लोकांनी नाही तर अनसेटल लोकांनी केली आहेत, ज्यांनी प्रश्न विचारले, नियम तोडले आणि स्वतःचा मार्ग तयार केला. म्हणून कदाचित सेटल होण्यापेक्षा इव्हॉल्व्ह होणं जास्त महत्वाचं आहे. दरवर्षी थोडं बदलणं, थोडं शिकणं, थोडं पुढे जाणं आणि शेवटी कदाचित सेटल हा एक गंतव्य नाहीच, तो एक भ्रम आहे. खरं आयुष्य ते आहे जे अजूनही चालू आहे, बदलत आहे आणि वाढत आहे. आणि सगळ्यांना हेच सांगावंसं वाटतं की स्वतःचा वेग निवडा, स्वतःचा मार्ग निवडा आणि कोणाच्या मोजपट्टीवर नाही तर स्वतःच्या समाधानावर